नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी कैलाश शेवटी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कैलाश जीटी ब्लॉग. तर आपण उद्या चालू आहोत गोव्याला. सकाळी 5 वाजता जायचा प्रयत्न करूया. आपली इथे ऑरियन ड्रॅगन तयार झालेला आहे जाण्यासाठी. उद्या सकाळी 5 वाजता आपण निघणार आहोत. इथून पनवेलवरतो आपण गोव्याला जाणार आहोत. हे आपला ड्रॅगन मागे उभा आहे. तर चला ब्लॉगची आत्तापासून सुरुवात करूया. आज आहे 24 तारीख. आपण भेटूया उद्या 25 तारखेला आणि ब्लॉग कंटिन्यू करूया उद्यापासून. चला बाय बाय बाय. टाटा टाटा टाटा. चला सकाळी 5 वाजता निघणार तो. आता 7 वाजता निघाले. चला भेटू. बाय. गणपती बाप्पा मोरया. सकाळी आपण 5 वाजता निघतो, पण वाजलेत आता 7. तर उशीर झाला पण निघाले आहेत. तर आता पनवेलवर आपण निघालो आहोत. कसा प्रवास होतो ते तुम्ही बघालात. इथून सकाळी आपण 5:30ला निघालो. आता वाजला आहे 7, कारण की आपण उठायला उशीर झाला. काल एक्साइटमेंटमध्ये मी उतरत नाही, म्हणजे काल एक्साइटमेंटमध्ये झोप लागलीच नाही. आणि तेव्हा आणि नंतर मग ती झोप लागली तर मला 5 वाजता लागली, तेव्हा मला त्यानंतर मी तयारी वगैरे निघालं. हनुमान मंदिर. आता भूतकाळात पडायचं ₹770 पेट्रोल भरलं आपण. पहिलं फ्यूल थँकफुल केली मी. आता पुढे दिली मी.
आपण आता पोहोचलो आहोत माणगावमध्ये. तिथे खूप ट्रॅफिक आहे. कमी कमी 10 मिनिटं आले तिथे थांबण्याची जागाची. कसला जाम आहे काही कळत नाहीये. गाड्या सगळ्या रांगून चालल्यात आणि आपण लोक गाडी बघत त्यामुळे गोष्टमध्ये तर होते. ट्रेनवरती जर आपण दाखवते बरेच वाटत. खूप ट्रॅफिक मध्ये आता पुढच्या गावातून चाललेलं आहोत. त्याचं नाव आहे डोंगरेगाव. आता मालेगाव नंतर हे डोंगरेगाव होतं. आपण साईड रोड जातो आणि त्यानंतर रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचा विषय तुम्हाला थोड्या मोठी माहिती पूर्ण होऊन जाते. हे काम होऊन जाईल करायचं. काम तर खूप जोरात चालू आहे. इकडे ट्रॅफिक झालेली आहे थोडी. आपले एकूण 200 किलोमीटर झालेले आहेत. 152.9 किलोमीटर म्हणजे 153 किलोमीटर झालेले आहेत. आपली अजून रेंज आपण 360 कदाचित आपण 350 किलोमीटर गोवा आहे. कदाचित आपण गोव्याला पोहोचून जाऊ फुल टँक मध्ये. एका जी आपण पळसमध्ये फुल टँक केली होती ती. आपल्याला जा म्हणून सगळं आपण जातो. काम जरा चालू आहे तिथे. थांबलो होतो. आता निघालो इथून. आपले 45 मिनिटं गेले. पुढे आता टनलचं काम चालू आहे आणि त्याच्या बाजूला इतर टनल रेडी आहे. आता आपण त्या टनलमधून क्रॉस करणार आहोत हा डोंगर.
ही आपली फॅमिली. हा माझा मित्र, तिथे मम्मी पप्पा. आपण इथं जस्ट आलेलो त्यांच्याकडे भेटायला. आता इथून निघालो आपण सगळे. अजून 230 आहे तुम्हाला जायचं. चला हा चला बाय. हा का, चला थँक्यू, बाय बाय. ओके, आरामात जातो, टेन्शन नका घेऊ, फोन करतो मी. हो बुडून आणू गणपती बाप्पा. हो रे, चला. ओके, आरामात जा. थँक्यू. आरामात जा. आणि 4 तास दाखवत होता. लवकर आहे, सामान ठेव गाडीत. चालतं, 4 तास दाखवत. घेऊन नको जाऊ. ओके तुम्हाला 8 वाजतील. ओके, जा जरा पळो गाडी. चलो बाय बाय. गाडी पळो. 1 सिटी पर्यंत जा. चालेल चालू उडचेल पाडे. ओके, चल चल चल, फोन करतो. टाटा. रस्ता खूप छान आहे बघा. आपलं घर खूप मस्त लोकेशनवरती आहे, डोंगरावरती आहे. आता ही वाडी आहे. या वाडीनंतर खालती उतरून मेन रोडला पण पोहोचू. त्यानंतर आपल्याला लेफ्ट टर्न मारून आपला गोवाचा प्रवास चालू ठेवायचा आहे. हे उतरण आहे, खूप स्टीप उतरण आहे पूर्ण. गाडी लोएस्ट गिअरमध्ये ठेवू. मस्त असं नैसर्गिक वातावरण आहे इथे. निसर्गाच्या एकदम सानिध्यात घर होतं त्याचं. नवीन घर घेतलं त्यांनी तिथे. समोर मस्त मोठी अशी शाळा आहे. वरती एक मंदिर
नमस्कार मित्रांनो, आता आपण चहा आणि कॉफी घेण्यासाठी थांबलो. जास्त आम्ही थांबलो नाहीत कुठेच, कारण की उशीर झाला असता तर माझ्यासोबत बायको आहे म्हणून पटापट मी गाडी चालवतो आहे, लवकर गोव्याला पोचावं म्हणून. सो आता आम्ही गोव्यापासून 100 किलोमीटर अंतरावरती आहोत. 100 किलोमीटर म्हणजे 1.5 तास तरी लागेल आम्हाला पोचायला. सो आता एक कॉफी ब्रेक घेतो. आता आपली कॉफी पिऊन झाली, आता आपण निघालो आहे. अंधार झाला आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही गोप्रोवरती काय दिसेल व्यवस्थित. बघूया, तरी लाईटवरती जेवढे दिसते तेवढे मी दाखवतो. गोव्याला आल्यानंतर गोव्याची वाईफ आलीच पाहिजे म्हणून शर्ट वगैरे चेंज केलं आहे. आणि इथे मी 8:30ला पोचलेलो. त्यानंतर रूम मला भेटला नाही, खूप वेळाने रूम भेटला इथे. ॲक्च्युली रूम प्री बुक केलेलं होतं मी, पण लोकेशन मला व्यवस्थित सापडत नव्हतं. सो मी इकडे शोधत होतो सगळीकडे. रूम मी तुम्हाला लगेच दाखवतो कशी रूम येते. आता सध्या झोपायची तयारी चालू आहे. ही एंट्री आहे, हा वॉर्डरोबमध्ये आपण आपले गिअर सगळे सेट केलेत. आणि बाकी सगळं सामान इथे टाकलं. असा वॉर्डरोब आहे लाकडाचा, मस्त आहे. नंतर हा टॉयलेट बाथरूम खूप मोठा आहे. हे चेअर आहे टॉयलेट बाथरूमच्या बाजूलाच. त्यानंतर इथे गॅलरी आहेत जिथून सकाळी आपल्याला बीच दिसेल. बीच दिसणार तर नाही आहे पण समोर इथे फ्रीज, बेड. हा आहे आपला रूम. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा. हा व्हिडिओ कसा आहे ते सांगा. थँक्यू.